अंबादास दानवे यांनी आता जे व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्याच्यामध्ये पैशांचा खूप मोठा साठा तिथे दिसून येतोय. याच्यामध्ये लोकसभा सदनमध्ये जे आहे सुप्रियाताई सुळे यांनी एक वक्तव्य मांडलेलं आहे की भाजपाकडे जे आहे पैसे नाही आहेत लोकांच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांसाठी पैसे नाही आहेत. अशा प्रकारचं हे व्हिडिओ व्हायरल करणं एका प्रकारचं काय तुम्हाला वाटतं? अंबादास दानवेचा व्हिडिओ तुम्ही बघितला ना अजून? मी आता सभागृहात आलो, परंतु जे दुसऱ्याकडे एक बोट ठेवून त्यांच्या स्वतःकडे 4 बोट राहतात. त्यांनी हे विसरू नये, कारण की करप्शन हे कोणी शिकवलं समाजात? तुम्ही आज कुठल्याही जिल्ह्यात गेले, कुठल्या राज्यात, कुठल्या जिल्ह्यात जा, कुठल्याही शहरात जा, तर कोण हप्तेखोर आहे, कोण ब्लॅकमेलर आहे हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. त्याच्यामुळे भाजपच्या लोकांवर किंवा पदाधिकाऱ्यांवर आरोप करणं हे चुकीचं आहे. मुळात मी जेवढा ह्या संघटना आहे ना, मी जेव्हापासून तरुण होतो तेव्हापासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. आणि भारतीय जनता पक्षाचं नाही, मी लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे, शिशु शिक्षकापासून मी काम केलं आहे. त्याच्यामुळं तिथे संस्कारच चांगले भेटतात. तिथे यांच्यासारखे संस्कार नाही, हप्ते घ्या आणि वसुलीबाजी करा, तो धंदा यांचा आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी दुसऱ्यावर आरोप फालतू. मी अंबादास दानवे हा भाजपमध्ये होता, हा युवा मोर्चात होता. अंबादास सोनेला ओळखत नाही मी जेव्हा युवा मोर्चात होतो, अंबादास दानवे या पक्षात होता. आता तिकडे जाऊन वसुल्या करून मोठे झाले, आता याच्याकडनं काय अपेक्षा करणार? यंदाच्या शीतसत्रामध्ये जे शेतकऱ्यांचे जे विषय आहेत किंवा जे उद्योगांचे विषय आहेत, नागपूरसाठी तुम्ही काय नीट प्रश्न उपस्थित करता? मला असं वाटतं की आजकाल शेतकरी हा वर्ग जो आहे हा अल्पभूधारक झालेला आहे. कारण हिस्से वाटणीत 2 एकर 3 एकर अशा शेता लोकांकडे राहिल्या आहे. आणि 2 एकरात 3 एकरात तो स्वतःचं भरण पोषण काय करेल, हमीभाव सुद्धा मिळत नाही, मुलाला शिकवेल काय आणि बाकी करेल काय? त्याच्यामुळं मला असं वाटतं की या संदर्भात शासनाने कठोर निर्णय घेऊन असे जे अल्पभूधारक शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या संदर्भात त्यांना मोफत शिक्षण, मोफत ट्रीटमेंट, हॉस्पिटलाइज त्यांना करणे, त्यांच्याकडे कुठे शुल्क न आकारता औषध आणि शिक्षण हे त्यांच्याकरता मोफत करणं ही काळाची गरज आहे. जेणेकरून ते आपलं उत्पन्न घेऊन जे काही खायचं ते खातील पितील जे करतील. परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सरकारने मोठ्या प्रमाणात त्याचा केला. नागपूरचे आमदार जे आहेत कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंडे यांच्यावर आरोप लावलेले आहेत की मला धमके देण्यात आलेले आहेत, त्यांना निलंबित करा. तर यावर आपलं काय म्हणणं आहे? तुकाराम मुंडे जे आहे 2020-2021च्या कालावधीमध्ये कोविडच्या पिरियडमध्ये खूप चांगलं काम केलं आणि नागपूरकरांसाठी ते अतिशय लोकप्रिय असे ते ऑफिसर राहिलेले आहेत. अशा वेळेस अशा प्रकारचा आरोप करणं आणि इतक्या वेळानंतर हे काय योग्य आहे काही की काय? आपलं काय मत आहे? असं आहे, तुकाराम मुंडे कुठलाही अधिकारी, मोठा अधिकारी असो, IAS असो, तो या पद्धतीनं स्वतःचं ब्रँडिंग करे ना कोविडच्या काळात. म्हणजे फॅशन असे म्हणजे त्या काम कमी करणं आणि गवगवा जास्त करणं. आणि त्या काळात जो काही विषय होता NMRDचा 20 कोटीचा टेंडर होता, त्या टेंडरमध्ये त्याने ज्या पद्धतीने स्वतःची पदसिद्ध अधिकारी नसताना त्या याचे त्याने स्वतः स्वाक्षरी करून आणि ज्या लोकांनी सहाय्य नाही केला त्या 2 कर्मचारी असे होते जो त्यांच्याशी त्यांनी ज्या पद्धतीने वागले, शिवागाई करणं हे काही उचित नाही. म्हणजे तुम्ही रावणगिरी तुमची आता रावणाची चालली नाही तर तुम्ही किती मोठे अधिकारी आहे ते हे धंदे करून ते मोठे झाले. मला असं वाटतं कृष्णा खोपडे काही चुकीचे आरोप करणार नाही आणि त्यांच्यावर जे कोणी आरोप करणार असतील याची शहानिशा व्हावी, माध्यमातून त्याची शहानिशा व्हावी, पोलिसांनी शहानिशा करावी. आणि ज्या लोकांनी त्यांना असे कॉल केले असतील त्यांना अरेस्ट करून त्याच्यातून कोण का पुढे येते त्यांच्यावर कारवाई करावी असं मला वाटतं. आपल्या मित्राला सुद्धा असे धमके मिळालेले आहेत मारण्याचे, यावर आपलं काय म्हणणं आहे? आता असं आहे ताई, कुणी धमका दिला हा विषय वेगळा. मला वाटत नाही नफरत कोणाची अवकात आहे का भाजपच्या आमदाराला कुठे हरी बनण्याची, है ना? कोणी धमकी मिळणं खूप मोठं आहे. आम्ही तर कधी कुठल्या आमदारांचे प्रोटेक्शन घेतलं नाही, काही घेतलं नाही. आम्ही प्रोटेक्शन घेऊन फिरणारे आमदार नाही. आम्ही स्वतःच्या जीवाला म्हणजे घाबरत नाही आणि प्रोटेक्शन मागत नाही. जे प्रोटेक्शन मागते कोण मागते तुम्ही बाकीच्या आमदाराला पहा ना, इथले प्रोटेक्शन कोण घेऊ ना, भाजपचं प्रोटेक्शन घेऊ नका, काँग्रेसचं प्रोटेक्शन घेऊ नका. हे होतं आपल्यासोबत मोहन मते. त्यांनी आपल्याला बऱ्याच नागपूरच्या अशा ज्या आहेत घडामोडी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. आपण बघत आहात नागपूरचं मी कॅमेरा पर्सन रोशन मानकरेसह रिंकू पानतावणे, नागपूर.